18 पासूनचे क्वेश्चन पुढचे थोडेसे वेगळे आहेत म्हणून हे मी वेगळे घेतोय. तर आता नीट समजून घ्या की हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. तर त्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन मी इकडे लिहितो. 1 अपॉन 1 प्लस बी कॉस एक्स ह्या फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल, और अजून दुसरं 1 अपॉन ए साइन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स, आणि तिसरा फॉर्म असतो 1 अपॉन ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. अशा 3 प्रकारचे जर तुमच्याकडे फॉर्म्युले असतील, जे क्वेश्चन्स असतील सपोज, ह्या 3 प्रकारचे, तर हे सॉल्व्ह करण्याची थोडीशी वेगळी मेथड इथे खाली घेतो हे सगळं. तर हे सॉल्व्ह करताना लक्षात ठेवा काय करायचं की सगळ्याला म्हणजे यांच्यापैकी कशाला सगळ्यांना डिवाइड बाय काय करायचं असतं, कॉस एक्स नी जे असेल कॉस एक्स कॉस स्क्वेअर वगैरे त्यांनी डिवाइड करायचं, आणि त्याच्यानंतर मग डेरिव्हेशन वगैरे आपण फाइंड करायचं. आणि टी जे येतं ना, टीला काय कन्सिडर करायचं असतं, tan x. क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला समजेल की लक्षात ठेवा फक्त काय की अशा प्रकारच्या 3 फॉर्म मध्ये जर क्वेश्चन आले तर सगळ्यांना डिवाइड बाय कॉस करायचं. कॉस स्क्वेअरनी करतात ऍक्च्युली जास्त करून तरी, कॉस स्क्वेअरनी डिवाइड करायचं असतं. आणि टी ची व्हॅल्यूला tan म्हणायचं. आपण टी ज्याच्या आधी बघितलेले टी कशाला कन्सिडर करतात, कुठल्या तरी व्हॅल्यूला टी कन्सिडर करतात. सेम तसंच क्वेश्चन एकदम सेम आहे. आता बघा पहिला क्वेश्चन आहे हा, तर हा कुठल्या फॉर्म मध्ये आलेला आहे, 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स, सॉरी कॉस आहे इथे, कुठल्या फॉर्म येतो इथे, कॉसच्या फॉर्म मध्ये आलेला आहे, कॉस स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मध्ये. मग अशा फॉर्म मध्ये आल्यावरती बरोबर, हे पहिला फॉर्म एकदम दाखवलेला मी, तर मी पहिल्यांदा काय सांगितलं, ह्याला डिवाइड बाय वरती सुद्धा आणि खाली सुद्धा डिवाइड बाय कॉस स्क्वेअरनी करायचं. इथे लिहिणार आहे डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स, दोघांना वर सुद्धा आणि खाली सुद्धा. तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 4 बाय कॉस स्क्वेअर एक्स, आणि नंतर प्लस 3, आणि इथे कॉस स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल, 1 राहणार, आणि डीएक्स. आता 1 अपॉन कॉस याचे फॉर्म्युले सगळ्यांना माहित आहे, डेरिव्हेशनचे किंवा इंटिग्रेशनचे नाही म्हणते, ट्रिग्नोमेट्रीचे. 1 अपॉन कॉसचा फॉर्म्युला असतो सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय, इथे 4, इथे सुद्धा 1 अपॉन काय आलं, कॉस, बरोबर, 1 अपॉन कॉस स्क्वेअर. तर इथे 1 अपॉन कॉस म्हणजे इथे सुद्धा येणार आहे सेक स्क्वेअर एक्स आणि प्लस 3 डीएक्स. इथपर्यंत आपण आलेलो. आता काय करूया की याच्यातून सपोज सेकचा आपण एक दुसरा फॉर्म्युला टाकूया. तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 4 तसाच. आता सेकचा फॉर्म्युला इथे बाजूला लिहितो, सेक स्क्वेअर एक्स, त्याचा फॉर्म्युला असा बनू शकतो 1 प्लस tan स्क्वेअर एक्स, तो फॉर्म्युला आहे. का करायचं बघा, मी काय सांगितलं याच्या आधीच की आपण टी tan एक्स ला करणार आहे, म्हणजे tan पर्यंत आलो पाहिजे आपण, म्हणून इथे tan ची व्हॅल्यू आणण्यासाठी आपण सेकचा फॉर्म्युला tan चा यूज केला. मग इथे येणार आहे 1 प्लस tan स्क्वेअर एक्स आणि प्लस येणार आहे 3 dx. आता याच्या पुढे तर काय येणार आहे, आय इज इक्वल टू, आता हा फॉर्म्युला आल्याच्या नंतर आता आय डायरेक्ट आपण करू शकतो इथनं ही व्हॅल्यू. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, तर tan ला आपण काय कन्सिडर करणार आहे, इथे लिहितो tan x ला t कन्सिडर करणार आहे. आता याचं जर डेरिव्हेशन काढला तर तुम्हाला माहिती आहे काय लिहिणार आहे, dt बाय dx, आणि tan चं काय होतं सेक स्क्वेअर एक्स, dx पलीकडे जाणार, इथेच लिहितो मी, पलीकडे गेला तर dx आलं. त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यू आपण पुट करतो, हे बाजूचा रफ करतो, आता समजलं असेल. ह्या व्हॅल्यू आपण पुट करणार आहे आपल्या क्वेश्चन मध्ये. तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4, 1 अपॉन, लक्षात ठेवा का केलं 1 अपॉन का लिहिणार आहे, कारण की ह्या पूर्ण बघा काय सेक स्क्वेअर डीएक्स च्या ऐवजी, बघा सेक स्क्वेअर डीएक्स च्या ऐवजी आपण फक्त डीटी लिहिणार आहे, म्हणून 1 लिहिलं वरती, काहीच नाही लिहायचं, पण डीटी. खाली 4 आहे आणि 1 प्लस, आता tan स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आणि प्लस येणार आहे 3. आता 4 आत मल्टिप्लाय करून घेणार आपण, तर 1 अपॉन 4 प्लस 4t स्क्वेअर प्लस 3 आणि dt. हे नीट अरेंज करून घ्या, म्हणजे ऍडिशन वगैरे करून घेऊया. तर इथे काय येणार आहे 1 अपॉन 4t स्क्वेअर, यांचे ऍडिशन केलं 7 येणार आहे dt. याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. तर याच्यासाठी मी याच्या आधीचे तुम्ही जर क्वेश्चन बघितले असेल तर त्याच रिलेटेडचे हे पण क्वेश्चन आहेत, म्हणजे फॉर्म्युले यूज करायचे. आठवत असेल मी तुम्हाला याचे फॉर्म्युले ऑलरेडी लिहून दिलेले आहेत, किंवा तुम्ही बघू शकता ते, मी ते लिहितो परत एकदा कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल. आपण ह्या पूर्ण ते एक्स बरोबर कोणी नकोय, म्हणजे हे टी आहे ना, टी बरोबर कोणी नको, म्हणजे हा 4 बाहेर काढायचा आपल्याला, दाखवतो ते सुद्धा. तर फॉर्म्युला काय यूज करणार आहे आपण, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ह्या रिलेटेडचा एक फॉर्म्युला यूज करणार. इथे लिहितो तो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर.
प्लस ए मध्ये म्हणजे प्लस एन. हा, तर 1/a tan इनवर्स एक्स बाय ए प्लस सी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. बट त्या फॉर्म्युल्यात पहिल्यांदा आणावं लागतं. म्हणजे इथे बघा पहिली व्हॅल्यू काय फक्त एक्स स्क्वेअर आहे, त्याच्याबरोबर कोणीच कोइफिशियंट नाहीये, तर वरती पण नकोय मला. आता इथं समजा एक्स आहे त्याच्याऐवजी टी असं कन्सिडर करा. काय बोलतो मी इथे टी ची व्हॅल्यू म्हणजे टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे आणि इथे काय टी बाय ए असं कन्सिडर करा तात्पुरतं. त्यांनी काही फरक नाही पडणार आहे, मिनिंग सेम राहतं. तर ह्याच्यात टी बरोबर मला व्हॅल्यू नकोय 4. मग व्हॅल्यू नको आहे तर ती बाहेर काढावी लागेल मला. बाहेर कशी अशी डायरेक्ट नाही निघत, कॉमन वगैरे काढून बाहेर काढावं लागेल. कॉमन म्हणजे कसं बघा, हे बाकीचं आता कळलं असेल, रफ करतो मी, हे पॉईंट आत्ता गरज नाहीये. त्याचं स्क्रीनशॉट घ्या वाटलं असतं, घेतलं असेल, हे रफ करतो आता. काय बोलतो मी, क्वेश्चन लिहितो पहिल्यांदा. काय आलता 1/4 टी स्क्वेअर प्लस 7 आणि dt हे सॉल्व्ह करायचं इंटिग्रेशन. वरती फॉर्म्युला आहे म्हणजे मला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या रिलेटेड आलं पाहिजे. तर मला 4 नकोय तर 4 कॉमन काढायचा, पण इकडे कुठे 4 आहे, तर याला डिवाइड बाय पण 4 करतो आपण आणि मल्टिप्लाय बाय सुद्धा काय करतो 4 करतो. मग आता काय करणार, 4 कॉमन निघू शकतो ना आता, बरोबर. 4 कसा कॉमन निघणार आहे, इथे सुद्धा 4 आहे, इथे सुद्धा 4, असा कॉमन काढायचा. एखादी गोष्ट कॉमन नसेल तर डिवाइड पण करायची, मल्टिप्लाय पण करायची, एवढं लक्षात ठेवा. मग आता काय करणार इथं इंटिग्रेशन ऑफ 1/4 कॉमन निघालं, आत किती राहणार आहे 4 बाहेर येणार, आत किती राहणार आहे टी स्क्वेअर प्लस 7/4 आणि इथे dt 1/4 सुद्धा बाहेर घेऊया आपण. 1/4 बाहेर घेतलं, इंटिग्रेशन मध्ये राहिलं 1/t स्क्वेअर प्लस 7/4 आणि इथे dt. आता काय बोलतो, ह्या फॉर्म्युल्याचे रिलेटेड आणायचे म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर आणि ए चा पण स्क्वेअर. ए मीन्स कॉन्स्टंट टर्म म्हणजे 7/4 कुणाचा स्क्वेअर आहे तो बघायचा असतो. तर इथे आपण बघा काय लिहिणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हा बरोबर, आणि मग काय लिहिणार 1/टी स्क्वेअर तर आहेच प्लस, आता 7 कुणाचा स्क्वेअर नसतो मग √7 म्हणायचं. 4 कुणाचा असतो 2 चा आणि ह्याला होल ब्रॅकेट काय द्यायचं स्क्वेअर. इथे लिहिणार आहे आपण dx. कळतंय, थोडस नीट समजून घ्या. सिंपल क्वेश्चन आहे, याच्या आधीचे सगळे क्वेश्चन ह्या एका क्वेश्चन मध्ये सुद्धा बसतात म्हणजे सेम क्वेश्चन. तर आता फॉर्म्युल्यामध्ये बसतं म्हणजे डायरेक्ट आन्सर लिहायचं आपण. मग काय लिहिणार, पहिल्यांदा 1/4 लिहिणार, हे बाहेर आहे ना इंटिग्रेशनच्या, मग ते लिहायचं आणि ह्या पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी वरचा फॉर्म्युला यूज करायचा. मग 1/a, आता बघा ए हे एक्स आहे आणि हे काय आहे ए, तर 1/a म्हणजे 1/√7/2 येतं, बरोबर. नंतर टॅन इनवर्स, आता एक्स म्हणजे काय टी डिवाइड बाय ए म्हणजे काय √7/2 आणि प्लस काय येणार आहे सी. तर आपण काय करूया, हा 2 डिवाइड मधला वर वगैरे घेऊयात हे सगळे. तर काय येणार आहे 1/4 मल्टिप्लाय बाय 2/√7 आणि टॅन इनवर्स हा पण आतला 2 वर येणार म्हणजे 2t डिवाइड बाय √7 आणि प्लस येणार आहे 7, सॉरी सी, हे कॅन्सल आउट होतं म्हणजे किती येणार आहे 1/2√7 आणि परत काय येणार आहे टॅन इनवर्स 2t बाय √7 आणि प्लस काय सी. आता आपण टी कुणाला कन्सिडर केलता तो फक्त इथे पुट करणार, इथेच करतो बघा, हा टी आहे ना एकाच ठिकाणी आहे. मग टी कुणाला आपण कन्सिडर केलता बघा वरती क्वेश्चन मध्ये टॅन ला केला होता इथे, मग तो फक्त आपण इथे पुट करणार, बाकी क्वेश्चन संपला. आणि सगळे क्वेश्चन मध्ये सेम करायचे, थोडस लांब घेऊया. इथे काय लिहिणार आपण tan x. झाला, हा तुमचं हे आलेलं असणार आहे फायनल आन्सर. परत एकदा सांगतो मी काय केलं क्वेश्चन, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. काय होतं की तुम्हाला सिक्वेन्स कळायला थोडासा वेळ जाईल, कारण काय इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की भरपूर वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, भरपूर म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः बसत नाही एक स्टेबली आणि करत नाही एका रिले. म्हणून बघा मी पण क्वेश्चन घेताना सुद्धा असे घेतोय की एका टाईपचे एक क्वेश्चन एका दिवशीच, दुसऱ्या दिवशी वेगळ्या टाईपचे. मी सगळं कधी एकत्र घेतलेलं नाहीये. का नाही घेतलं, कारण की इथं मुलं फसतात, कन्फ्युज करतात, हे क्वेश्चन तिथं वापरायचं की इथं वापरायचं, आणि याला रिव्हिजन लागणार इंटिग्रेशन. डेरिव्हेशन तरी होऊन जातं, पण इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला थोडं नीट शांततेत बसून सॉल्व्ह केल्याशिवाय नाही येणार आहे. ओके, तर नीट बघा. आता याचं काय दिलंय 1/cos² ची व्हॅल्यू आपण काय केलं, सगळ्यांना पहिल्यांदा कुठल्या फॉर्म मध्ये आलेलं आहे इथं बाजूला लिहितो मी, ह्या फॉर्म मध्ये बघा आलेलं आहे. तर त्या फॉर्म मध्ये आल्यावरती तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यांना पहिल्यांदा डिवाइड बाय किती करणार आहे cos² नी, आणि नाही करत, साइन आणि cos² ला नाही ती कन्सिडर करू शकत, चुकेल तसं आन्सर केलं तर. मग आता काय येणार आहे, cos² ला काय करायचं, पहिल्यांदा cos² नी दोघांना डिवाइड करायचं म्हणजे सेकच्या फॉर्म मध्ये येईल, बरं, सेक किंवा टॅनच्या फॉर्म मध्ये येईल. मग टॅनचं डेरिव्हेशन माहिती तुम्हाला सेक वगैरे असतं माहिती, बरोबर. म्हणून काय करणार आपण, टी सुद्धा कुणाला कन्सिडर करणार आहे, म्हणून टॅनलाच, कंपल्सरी टॅनलाच येत असते.
आणि आता याचं डेरिव्हेशन तर माहिती तुम्हाला काय येणार आहे सेक स्क्वेअर. आता थोडासा विचार करा की हेच का कन्सिडर केलं, कारण मला सांगा वरती 1 आहे, 1 ला जर मी कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं कॉस स्क्वेअर एक्सने तर काय येतं रे सेक स्क्वेअर एक्स, करेक्ट. आता सेक स्क्वेअर एक्स कुणाचा डेरिव्हेशन असतो टॅन एक्सचा, म्हणून टॅन एक्सला मी टी कन्सिडर करतोय. म्हणजे असं मनाने नाही केलं, थोडंसं विचार लावून केलेले. समजून घ्या वरती 1 होता, फक्त काय होता वरती 1, म्हणून 1 ला डिवाइड बाय जर कॉस स्क्वेअर केलं तर वरती जर फक्त वरतीच करून चालणार का कॉस स्क्वेअर, खाली पण करावं लागणार, म्हणून सगळ्यांनाच करायचंय बोलताय. आणि नंतर आता वरती फॉर्म्युला काय येणार आहे सेक येणार आहे. आता सेक कुणाचा फॉर्म्युला डेरिव्हेशन असतो टॅनचा, म्हणून टी हा कुणाला कन्सिडर केलेला आहे टॅनला. आणि नंतर मग त्याचं डेरिव्हेशन तर सेक येतोच. कळतंय, मनानी काही केलेलं नाहीये. वरती 1 आलं की कॉसने करायचं, एवढं पण लक्षात राहू शकतं तुमच्या. ओके, तर सगळ्या आता हे इथपर्यंत केलं आणि नंतर हा दुसरा फॉर्म्युला आहे. हा दुसरा फॉर्म्युला ही काय करायचं 1 अपॉन, ऍक्च्युली हा वरचा फॉर्म्युला नाहीये, जस्ट एक स्टेप आहे. कळतं, ही काय आहे ही मेथड आहे. म्हणजे जर अशा प्रकारे आलं तर कॉसने डिवाइड करायचं कंपल्सरी. आणि ऍक्च्युली हाच तुमचा मेन फॉर्म्युला इथं जो लिहिला होता मी तो. आणि ते मग आपण पुढे कॉस सॉल्व्ह करून घेतलेले. हे पहिल्यांदा वाटलं तर इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्यायचा. हे बाकी रफ करतो टोटली. घेतलं असेल आता या पार्ट सगळ्या फॉर्म्युला हा यूज करून केलेला आहे. वरचा हा फॉर्म्युला आहे. ओके, कुणाला डाऊट असेल ते विचार. आता बघा अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह केले ना तुमच्या एकदम क्लिअर होऊन जातील हे क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 19, ऍक्च्युअली 3च क्वेश्चन आहेत ह्या रिलेटेड. 19 आता हा सुद्धा काय करायचं नीट समजा. याच्यासाठी तुम्हाला याचे सुद्धा फॉर्म्युले पार्ट पाहिजे असतात कशाचे ट्रिग्नोमेट्रीचे. तर आता इथे घेणारे आपण आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता कॉस 2x. कोण सांगू शकतं का रे कॉस 2x इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, किंवा कमीत कमी याचं सांगू शकतो का 2 साइन स्क्वेअर थिटा याचा फॉर्म्युला एक असतो आठवा 1 नाही माहिती आठवा 1 प्लस कॉस 2x हा त्याचा फॉर्म्युला आहे. कळतंय, लक्षात ठेवा 2 साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याला कॉस 2 पाहिजे. हे इकडे आल्यावर काय होणार मग मायनस. एक मिनिट, हा एक इंटरचेंज सॉरी सॉरी उलट मायनस असतं नाही, हे मायनस असतं. मला पलीकडे आल्यावर काय होणार आहे ते इंटरचेंज करायचं फक्त. हे मायनस इकडे आल्यावर प्लस होणार. म्हणजे काय येणार आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा त्याचा फॉर्म्युला. इथे थिटा असेल तर मग आता ही फॉर्म आपण इक्वेशन इथे टाकणार. मग काय येणार आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स ह्या फॉर्म्युलेच्या ऐवजी टाकलं. आणि याचं काही नाहीच आहे आपल्याकडे, मग ते आहे असं लिहिलं साइन स्क्वेअर एक्स आणि डीएक्स. आता पुढे इंटिग्रेशन ऑफ आता 1 अपॉन 1 मायनस 2 मायनस 2 प्लस 3 म्हणजे प्लस 1 येईल ना फक्त साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. कळतंय, हे केलं बघा आपण सॉल्व्ह. -2 आणि +3 त्याचा आन्सर किती आला फक्त साइन स्क्वेअर एक्स आलं. परत मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये ए प्लस बी साइन वगैरे या फॉर्म्युल्यामध्ये आलं. मग परत आता तुम्हाला माहिती आहे वरती मला काय आणायचं आहे सेक आणायचं आहे. मग सगळ्यांना डिवाइड बाय काय करणार आपण कॉस स्क्वेअर एक्स. कॉस नुसत्या कॉसनी का नाही केलं, कारण की नुसत्या कॉसनी केलं असतं तर सेक आला असता. नुसता सेक कुणाचा सेक कुणाचा डेरिव्हेशन नसतो, काय असतो तो सेक स्क्वेअर असतो. तो कुणाचा असतो टॅनचा, म्हणून आपण स्क्वेअरनी करतोय. तर वरती आता डायरेक्ट लिहितो. वरच्याला जर कॉसनी केलं तर काय येणार आहे सेक स्क्वेअर एक्स. इथं 1 नी डिवाइड केलं, इथं सुद्धा कॉसनी जर कॉस स्क्वेअरनी केलं तर काय येणार इथे सुद्धा सेक स्क्वेअर एक्स प्लस आता साईनला कॉसने केलं तर काय बनणार आहे आपण टॅन स्क्वेअर एक्स आणि डीएक्स. कळतं, थोडं एक स्टेप कमी गेली. नीट समजून घ्या, हे आता तेवढं कळलं पाहिजे तुम्हाला. एवढे पण लहान नाहीत की ते एकदमच बारीक सांगण्याची गरज पडेल. तर आता हा मिळाला आपल्याला. तर आपण हे खालचं पण स्प्लिट करून घेऊया. तुम्हाला सांगितलं खालचं मला टॅनच्या फॉर्म्युल्यात सगळं घेऊन यायचं असतं. तर काय घेणार आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय सेकचं काय येणार इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि इथे डीएक्स दोघांची ऍडिशन होईल. मग काय येणार आहे सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 1 प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स येणार. आता परत तेच मी तुम्हाला सांगितले टी कुणाला कन्सिडर करायचा, टी करणार आहे आपण टॅन एक्स ला कन्सिडर. त्याचं डेरिव्हेशन येणार आहे डी टी बाय टॅनचं किती येतं सेक स्क्वेअर डीएक्स.
बरोबर, dx पलीकडे नेतो आपण, मग हे सगळी व्हॅल्यू परत आपण तिथे पुट करणार. तर इंटिग्रेशन ऑफ सेकच्या हे पूर्ण वरच्या व्हॅल्यूच्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण, ओनली dt, आणि खाली 1 प्लस 2t स्क्वेअर, सॉरी 2t स्क्वेअर. आता याचे इंटिग्रेशन करणं स्टार्ट करणार. काही नाही, सिम्पल आहे. आता परत तोच फॉर्म्युला जो आता मी इथे यूज केला होता ना, तोच फॉर्म्युला टॅनचा आठवते बघा. इथे परत वाटलंच तर तुम्ही फॉर्म्युला इथे लिहितो, म्हणजे तुमच्या तो लक्षात. दरवेळेस फॉर्म्युले तुम्हाला पण लिहायचे ना, कारण की तुम्हाला ते कधी यूज करायला लागू शकतात. इथे आता काय प्लस आहे मध्ये, मग 1 ए स्क्वेअर बसन, ए स्क्वेअर नाही, एक्स काय उलट पालट असेल तर चालतं, आपण असं लिहूया. मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, बरं उलट असेल, प्लस आहे ना, उलट पालट लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे 1/a आणि tan इनवर्स एक्स बाय ए प्लस सी, हा आहे फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युला तुम्हाला बसवायचा आहे. आता हे फॉर्म्युला मी बाजूला लिहितो तात्पुरता, कारण की आपल्याला कसं लिहायला सोपं आहे. आता हा फॉर्म्युला यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचा. मग कसं करणार, सिंपल क्वेश्चन आहे, थोडा विचार करा. हा फॉर्म्युला आपण याच्यात जो पुट केला त्याच्या रिलेटेड घेऊन आलो, म्हणजे पहिले हे असं लिहूया बघा, हे असं लिहिलंय ना, हे उलट लिहूया. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2t स्क्वेअर प्लस 1. काय फरकच नाही ना पडत का उलट लिहिलं काय होणार आहे. आता 2 नको आहे आपल्याला, कारण की इथे बघा तेच जे आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं तेच. 2 कॉमन काढायचं आहे म्हणल्यावरती इथं सुद्धा डिवाइड बाय 2 आणि मल्टिप्लाय बाय 2 करणार. बरोबर, तर आता इथे येणार आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 वेगळं आलं, आणि इथे येणार आहे टी स्क्वेअर प्लस हाफ dt. आता हाफ आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो, हा हाफची व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या बाहेर 1/, आता टी स्क्वेअर मी म्हणतो डायरेक्टच आपण डेरिव्हेशनच करू ना याचं. तर काय येणार, याचं पूर्ण याचं डेरिव्हेशन वरती फॉर्म्युला आहे 1/a, हे असणार आहे एक्स, हे काय असणार आहे ए. तर 1/a म्हणजे 1/2, बरोबर, 1/2. 1/2 नाही, टी. आता हे एक मिनिट, एक स्टेप इथं मी लिहायची राहिली, म्हणजे काय गरज नाही, तुम्हाला ती कळली असती. हाफ बाहेर लिहिलं, 1/t स्क्वेअर आहे ना, 1/2 कुणाचा स्क्वेअर असतो तो लिहायचा असतो बस. म्हणजे इथं प्लस आणि 1/√2 लिहिणार ना, √2 कुणाचा स्क्वेअर असतो, √2 चा, आणि इथे dt. आता इथं काय येणार, फक्त रूट येणार. मग आता मल्टिप्लाय बाय, आता पुढे काय टॅन इनवर्स, आता एक्स, परत ह्याला एक्स म्हणतोय आपण, ह्याला ए म्हणतोय. तर किती येणार आहे इथे, टी डिवाइड बाय 1/√2 आणि प्लस काय सी. फक्त नीट अरेंज करून घ्यायचं, संपला विषय. म्हणजे I इज इक्वल टू हे वर येणार, म्हणजे √2/2 टॅन इनवर्स, हे सुद्धा √2/t प्लस काय येणार आहे सी. हे आलेलं असणार आहे आपलं फायनल आन्सर. याच्या पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं, हे √2 डिवाइड बाय 2 ला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊ शकतो. माहिती आहे ना तुम्हाला, √2 म्हणजे काय लिहिणार आहे, √2 चालतं लिहिलेलं, हे याला कॅन्सल होईल, 1/√2 येईल. म्हणजे ते सुद्धा इथं लिहू शकता. मी डायरेक्ट लिहितो वाटलंच तर मी हे लिहिण्याच्या पेक्षा, काय 1/√2, संपलं. थोडंसं इझी झालं. म्हणजे ते लिहायचं असेल तर करायचं, समजा आठवलं तर करायचं, नाही आठवलं तर इट्स ओके. तर हे आलेलं तुमचा आन्सर आहे. वाटलं असं पहिल्यांदा इथपर्यंत घ्या स्क्रीनशॉट, नंतर ह्या पोर्शनचं आणि सॉल्व्ह करा. मी हे पहिल्या वेळेस पासून सांगतो, जर तुम्ही करत नसन तर काही उपयोग नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन पहिल्यातला 20 हा झाला की संपला. आता सेक मध्ये आहे. आता ह्याचे क्वेश्चन कसे करणार, आता हे क्वेश्चन बघा, सेक एक्स आहे, खाली काय साइन 3x आहे. आता सांगितलं साइन 3x चा डेरिव्हेशन काय आपला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तो असतो 3 साइन एक्स मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स, हा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला माहित पाहिजे सगळ्यांना. तो फॉर्म्युला आपण इथे पुट करणार. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डिवाइड बाय साइन 3x च्या ऐवजी काय लिहिणार आहे, 3 साइन एक्स मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स, आणि इथे लिहिणार आहे dx. तर आपण काय करू, साइन कॉमन घेऊ खालच्या व्हॅल्यूतून. जर साइन आपण कॉमन घेतला साइन एक्स, तर आत राहणार आहे 3 - 4 साइन एक्स, आणि इथे येणार आहे dx. तर साइनला साइन कॅन्सल होईल. तर I इज इक्वल टू 1/3 - 4 साइन एक्स dx बनणार. 4 नाही, बरोबर ना, फॉर्म्युल्यामध्ये काही चुकले, बरोबर आहे ना, साइन आलं.
परत मग आपल्याला कॉस मध्ये जावं लागेल. पण एक एक मिनिट बहुतेक एक मिनिट. इथं क्यूब असतात 3 असतं. चल चुकून मी स्क्वेअर लिहिलं म्हणजे इथं पण 3 असणार. सॉरी इथे मग स्क्वेअर राहणार, इथे सुद्धा स्क्वेअर राहणार. क्यूब असतं म्हणजे ऍक्च्युली 4 ते क्यूबचाच फॉर्म्युला आहे तो. बरोबर एक बाहेर येणार फक्त. आता परत ते सगळ्यांना डिवाइड बाय काय करणार आहे आपण कॉस. इथे लिहिणार डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर कॉस स्क्वेअर एक्स ने जर डिवाइड केलं आपण तर आता कॉसने डिवाइड केलं तर डायरेक्ट लिहिणार आहे आता मी. तुम्ही तेवढं समजलं पाहिजे. 1/cos म्हणजे काय असणार आहे सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 3/cos म्हणजे 3 सेक स्क्वेअर एक्स. बरोबर इथे लिहितो वाटलं असतं फॉर्म्युला. कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय असतो सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर -4 आता साइन अपॉन हे केलं कॉस केलं तर काय येणार आहे tan स्क्वेअर एक्स आणि इथे dx. आता सेकचा तुम्हाला तर त्यावेळेस पण फॉर्म्युला टाकला तर परत लिहितो इथे सेक स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला असतो 1 + tan स्क्वेअर म्हणजे एका फॉर्म मध्ये आणतोय आपण. I = इथे येणार आहे सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय इथे येणार आहे 3 1 + tan स्क्वेअर एक्स -4 tan स्क्वेअर एक्स आणि dx. आत मल्टिप्लाय करून घेणार ते तर सेक स्क्वेअर एक्स आत केलं 3 + 3 tan स्क्वेअर एक्स -4 tan स्क्वेअर एक्स आणि dx. मायनस करायचं तर I = इंटिग्रेशन मध्ये सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 3. आता 3 - 4 केलं तर येणार किती आहे 1 म्हणजे -1 tan स्क्वेअर एक्स आणि dx. आता इथनं पुढे तर काय सांगण्याची गरज नाही, तुम्ही तेवढंही करू शकता. तर t कशाला घेणार आहे आपण tan x ला. याचं डेरिव्हेशन बनतं सेक स्क्वेअर dx. हे सगळं परत पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. तर कसं येणार याचं इक्वेशन पुट केल्यावरती इंटिग्रेशन ऑफ याचं 1/3 - t स्क्वेअर dt. ओके आता याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं फॉर्म्युला मी सांगतो, तुम्ही करणार आहे याच्या पुढचा क्वेश्चन. 1/a² - x². बरोबर ए ना कॉन्स्टंट टर्म आहे. स्क्वेअर करायचं 3 कोणाचा स्क्वेअर असतो √3चा. झालं हे 3 लिहायच्या ऐवजी असं लिहा आलं मग परत फॉर्म मध्ये = 1/2a नंतर लॉग a + x डिवाइड बाय a - x + c. हा आपला फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यात तुम्हाला फक्त टाकायचं. तर इथे काय लिहिणार आता हेच परत लिहिणार खाली फक्त 3च्या ऐवजी काय लिहिणार रूट मध्ये. इथेच लिहितो शेजारी वाटलं असतं. काय करणार आहे इथे आपण त्याला रूट सुद्धा टाकणार आणि स्क्वेअर सुद्धा करणार. झालं आता मग या फॉर्म मध्ये डायरेक्ट तुम्ही फक्त आन्सर तुम्हाला लिहायचंय बाकी काहीच नाही. हे तुमच्यासाठी सोडतो मी. एवढं तर करू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घ्या मग याचा आणि आन्सर तुम्हाला काढायचं. मी आन्सर काढलेलं नाही याचं. तुम्हाला फक्त फॉर्म्युल्यात पुट करून आन्सर काढायचं तर तुम्ही काढा. काय व्हॅल्यू वगैरे ते सगळे आहेत. याला ए म्हणणार आहे आपण आणि याला एक्स म्हणणार आहे. ओके तर पहिला क्वेश्चन आपला कम्प्लीट झालेला. आता क्वेश्चन नंबर 2 घ्यायचा आहे आपल्याला. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय करणार आहे. हा एक वेगळा आहे म्हणजे थोडे क्वेश्चन सगळे वेगळे आहेत. हा नवीन टाईपचे क्वेश्चन्स आहेत हा सुद्धा. आता नवीन टाईपचे कुठले कुठले आहेत बघा ते मी इथे बाजूला सांगतो तुम्हाला कुठल्या फॉर्म मध्ये येणार आहे. 1/1 + a + b sin x किंवा 1/a + b cos 2x 1/a + b sin 2x प्लस cos 2x. बघा तुमच्या बुक मध्ये हे सगळं दिलेलं आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे फॉर्म्युले आहेत. आणि अजून असतं 1/a sin 2x + b cos 2x dx. अशा प्रकारचे असतात. ह्या 4 प्रकारचे फॉर्म्युले आता आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. इथं आता बघा अशा प्रकारचे ज्यावेळेस फॉर्म्युले सॉल्व्ह करतात त्यावेळेस काय काय गोष्टी इम्पॉर्टंट. आता पहिलं तर कळते तुम्हाला पहिल्याच टाईपचं आहे. ओके तर हे कशा प्रकारे सॉल्व्ह करतात हे मी तुम्हाला खाली दाखवतो. तर बघा हे अशा प्रकारचे जर फॉर्म्युले आपल्याकडे आले तर काय करतात परत तेच टॅनच्या फॉर्म मध्ये लिहायचं नाही. कॉसने वगैरे डिवाइड करून आपण ते तुम्हाला मी सांगितलं टी पर्यंतची व्हॅल्यू आणायची. नंतर आता जर टॅन पलीकडे न्यायचं आता एक्स ची व्हॅल्यू टाकायची असते आपल्याला मग टॅन पलीकडे नेणार तर एक्स = बनणार आहे इथं टॅन इनवर्स टी
याचं डेरिव्हेशन करायचं dx इज इक्वल टू टॅन इनवर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आता डेरिव्हेशनचा 1 प्लस टी स्क्वेअर हा डेरिव्हेशनचा फॉर्म्युला आहे. इथे येणार आहे dt. आणि अजून एक आता लक्ष द्या काय बोलतो मी साइन 2x जर असेल साइन 2x साइन 2x असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो 2 tan x डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x हा फॉर्म्युला असतो. मग आता तुम्ही असं आता जर हे तुम्ही पुट करायचं असेल व्हॅल्यू बघा इथे व्हॅल्यू पुट करणार आहे ना मग तुम्ही कुठल्या व्हॅल्यू पुट करणार म्हणजे टीच्या मग काय येणार इथं 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा जिथं जिथं साइन 2x असेल डायरेक्ट हे तुम्हाला पुट करायचं हे प्रूव्ह वगैरे करायला दिलेलं नाहीये तुमच्या बुकमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू वगैरे दिलेली आहे. लक्षात ठेवा टी का पुट केलं हे कळलं पाहिजे. ओके आणि जर cos 2 असेल cos 2x चा फॉर्म्युला असतो 1 मायनस tan स्क्वेअर x डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x साधे आपले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघतो आणि जर यूज केलं तर काय येणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर कोणाचा cos 2x हा एक फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे डायरेक्ट यूज करायचे आपल्याला त्यामुळे याचा स्क्रीनशॉट घ्या डायरेक्ट यूज करावं लागणार आहे आपल्याला याचं. ओके बाकी तर तुम्हाला आता काय केलं नीट समजून घ्यायचं परत बघा 2x होतं तर जे काय अँगल आहे त्याचं हाफ केलेलं आहे कळतंय 2x च्या ऐवजी काय लिहिले तिथं हाफ हाफ म्हणजे फक्त x लिहिलेलं आहे इथे पण 2x होतं तर इथे काय लिहिलेलं आहे फक्त x म्हणजे बघा 2t पाहिजे ते ऍक्च्युली मग ते फक्त काय दिलेले x वगैरे दिलेले. जर मी असं केलं ना जर फक्त सांगतोय समजून घ्या 2x च्या ऐवजी असं असतं cos x बाय 2 तर फॉर्म्युल्यामध्ये 1 मायनस tan स्क्वेअर इथे काय येणार आहे माहितीये का या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं चेंजेस होतं इथं सुद्धा किती येणार आहे x बाय 2 एक मिनिट जर इथं x असेल तर 2x होतं तर किती आलं तर x आणि नुसता x असेल तर x बाय 2 एक मिनिट हा बोल ना. हॅलो हा कुठे सर क्लासवर जाणार आहे का तुम्ही? हा मग जावंच लागेल ना. काय? हा तू कुठे? मी पिरंगुटलाई मी गावाला जाणार मग काम आहे गावाला. बर बर ये की मग तिकडं. चालते. हा ये मग. ओके हा बघा तर कळलं असेल तुम्हाला जे क्वेश्चन ज्यावेळेस मी युज करेन ना क्वेश्चन मध्ये त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. आता सध्या पुरते हे कळलं असेल तर पुढे बघू आपण. हे फक्त इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या हे मी तुम्हाला वाटलं असतं क्वेश्चन आलं मी सांगेन हे टॉपिक आहे इम्पॉर्टंट. आता बघा क्वेश्चन पहिला बघूया हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. जसं सांगितलं काय दिलं इथं 2 sin x मग आता टी कुणाला कन्सिडर करणार आहे इथं अशा वेळेस टी कुणाला कन्सिडर करणार आहे आपण tan x बाय 2 बघा साइन 2x होतं तर आपण काय केलं तर त्याच्या हाफ म्हणजे x असतं पण ज्यावेळेस निस्ता साइन x असतो ना त्यावेळेस मी काय बोललो त्याच्या सुद्धा हाफ म्हणजे निस्ता एक्सचा हाफ किती होणार आहे x बाय 2 असं कन्सिडर करतात 2x असेल तर x अर्ध करायचं आणि निस्ता x असेल तर त्याच्या सुद्धा हाफ करायचं. आता मग तुम्ही काय केलं टी कन्सिडर केलं काय एक्स बाय 2 याचं डायरेक्ट आपण काय करू टॅन इकडे पाठवणार म्हणजे एक्स बाय 2 इज इक्वल टू काय होणार आहे टॅन टी सॉरी टॅन इनवर्स टी तर एक्स बाय 2 इज इक्वल टू एक्स बाय 2 इज इक्वल टू याचं काय करणार आहे आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करूया. डेरिव्हेशन म्हणण्यापेक्षा टॅनच्या व्हॅल्यू टाकायची काय असतं टॅनचं डेरिव्हेशन असतो 1 हे इथे डी एक्स एक मिनिट हे हाफ तसंच राहणार आणि एक्सचं बनणार आहे डीएक्स आणि या टॅन इनवर्सचं काय असतं 1/1 प्लस टी स्क्वेअर नंतर असतं डी टू डिवाइड मध्ये हा इकडे पाठवला तर डीएक्स इज इक्वल टू काय येणार आहे 2/1 प्लस टी स्क्वेअर डी हा फॉर्म्युला मिळाला. नंतर साइन एक्सच्या ऐवजी तुम्हाला काय सांगितलं साइन एक्सच्या ऐवजी काय टाकतात 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर हे थोडंसं लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला बघा इथे मी लिहिलेलं आहे 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर कॉस असेल तर पलीकडची साईड डायरेक्ट टाकायची तुम्हाला इथे सॉल्व्ह करत बसायचं नसतं तिथे फॉर्म्युला मग काय लिहिणार आता 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर तर हे जे काय व्हॅल्यू आहेत त्या डायरेक्ट आपण काय करणार आहे क्वेश्चन मध्ये पुट करणार. तर आता इथे लिहिणार आहे मग इंटिग्रेशन ऑफ 1/3 प्लस 2 आणि साइन एक्सच्या ऐवजी ही पूर्ण व्हॅल्यू ते येणार आहे 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि नंतर आता बघा पुढे काय नंतर डीएक्स आहे तर डीएक्स ची बघा इथे व्हॅल्यू आहे पूर्ण ती पूर्ण परत आपल्याला लिहावी लागेल म्हणजे 2 डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि dt. आता काय करू हे सगळं नीट एकत्र करून लिहायचं फक्त हे थोडं इकडे घेतो
आय इज इक्वल टू वर येणार ना हे सगळं, तर किती येणार 1/1 प्लस टी स्क्वेअर. किंवा एक काम करू, इथं फक्त टी बघ, इथं खाली टी आहे, हे एकत्र करून घेऊया आपण. आता हे आत जर मल्टिप्लाय करून घेतलं आपण, म्हणजे बेस सेम करून घेतला, बेस सेम करून घेतलं तर काय होणार, हे आणि ह्याला पण मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय झाल्यावर किती येणार मग 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t, बरोबर. यांचं आत मल्टिप्लाय होणार आणि बेस तर सेम होणार. बेस किती येणार याचा, डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. तर बेसला बेस कॅन्सल होईल बघा, हा बेस कॅन्सल. राहिलं काय आपलं, आय इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t आणि इकडे dt तर आहेच. आता याच्यानंतर सेम आपलं, तर मी तुम्हाला सांगितले खाली कॉस वगैरे असं असेल तर त्यावेळेस काय यूज करायचं. तर आता इथे यूज करणार आहे आपण tan x/2 इज इक्वल टू टी कन्सिडर केलं. त्याच्यानंतर मी सांगितले डायरेक्ट dx, याचं डेरिव्हेशन सुद्धा करू शकता तुम्ही. तुम्हाला मी सांगितले 2 इकडे घेणार म्हणजे काय होणार आहे, tan x इज इक्वल टू 2t, बरोबर. tan इकडे गेल्यावर इनवर्स म्हणजे x इज इक्वल टू 2 tan इनवर्स t होणार. आणि पुढे काय करायचं, डेरिव्हेशन म्हणजे dx इज इक्वल टू 2 तसाच राहणार, tan इनवर्सचा बनतो 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि dt, करेक्ट. तर हे एकत्र तेच परत फॉर्म्युला येतो. हे काय लिहायची मध्ये गरज नाहीये, डायरेक्ट आपण ही व्हॅल्यू लिहायची आहे. इथे येणार आहे 2. त्याच्यानंतर आपण काय घेणार आहे आता, cos x. cos x च्या ऐवजी व्हॅल्यू सांगितली आहे मी 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण तिथे पुट करणार आणि डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात. तर हे गिवन आहे, म्हणजे गिवन म्हणण्यापेक्षा हे तुम्ही डायरेक्ट लक्षातच ठेवायचे ह्या व्हॅल्यू. तर आता इथे इक्वेशन बनणार आहे 1/4 मायनस 5 आणि कॉसच्या प्लेसवरती 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dx ची वरची व्हॅल्यू आहे ती पूर्ण 2/1 प्लस टी स्क्वेअर आणि dt बनणार आहे. हे आयचं इक्वेशन आहे. हे सॉल्व्ह करून घेऊया. हे इकडचं काही गरज नाही, आता मी तुम्हाला सांगितलंय कसं करणार आहे, रफ करतो. आता इथे आपण व्हॅल्यू टाकणार आहे, तर इथे लिहिणार आहे आय इंटिग्रेशन ऑफ 2/1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 4 मायनस, आता हे 5 ने जर आत मल्टिप्लाय केलं, बेस वगैरे सेम करायचा आहे, 5 ने वगैरे आत मल्टिप्लाय केला तर येणार आहे 5 मायनस मायनस प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 5 येणार आहे इथे सुद्धा 5 आणि डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर dx. तर बेस सेम करून घेणार, तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2/1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 प्लस टी स्क्वेअर मायनस 5 प्लस 5t स्क्वेअर dx आणि डिवाइड बाय द 1 प्लस टी स्क्वेअर आहेच. तर व्हॅल्यू कॅन्सल आउट होतील, बेस ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूला कॅन्सल आउट होणार. तर इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइड बाय 4 प्लस टी स्क्वेअर मायनस 5 आणि प्लस 5t स्क्वेअर dx येणार. याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं एका फॉर्म मध्ये घेऊन यायचं, जसं आपण आधीचे फॉर्म्युले करत होतो याच्या आधीचे सेम त्या एका कुठल्या तरी एका फॉर्म्युल्यात घेऊन यायचं. तर येणार आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइड बाय, इथे काय टी स्क्वेअर आणि टी स्क्वेअर दोन्ही व्हॅल्यू त्या ऍडिशन केलं किती बनणार आहे 9 6 टी स्क्वेअर. एक मिनिट, इथे काय ते राहिलं का, बेस सेम केलं, इथे 4 लिहायचं राहिला, 9 यायला पाहिजे इथे, तर 4 लिहायचं राहिला तर इथे 9 येणार, 9t स्क्वेअर, बरोबर. 4 लिहायचं राहिलं तिथे, कारण की क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं टीला पण स्क्वेअर केलं तिथे 4 येणार ना. आणि नंतर मग 4 मायनस 5 तर मायनस 1 येतं आणि इथे येणार आहे dt. इथे सुद्धा dt पाहिजे, टी आहे ना म्हणल्यावर dt. पुढे आता याचं इंटिग्रेशन फॉर्म्युल्यानुसार करावं लागणार आहे. तर हे आपण असं लिहू शकतो, आय इज इक्वल टू 2 बाहेर घेऊया आणि इथे लिहिणार 1/3t होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. आता फॉर्म्युला लिहिते खालू मी, इथे लिहिणार आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटिग्रेशन, याचं असतं लॉग 1/a आणि नंतर 2a नंतर लॉग एक्स मायनस ए आणि एक्स प्लस ए आणि प्लस येतं सी, बरोबर. हाच आहे ना फॉर्म्युला, एक मिनिट काय 1/2a, हाच आहे फॉर्म्युला. तर ह्या फॉर्म्युल्यात आपण सरळ पुट करायचं आणि आन्सर काढायचा. तर 2 कॉमन आहे, तो आहे असा लिहिणार आहे. त्यानंतर इथे 1/2 a ची व्हॅल्यू 1 आहे, त्यानंतर लॉग एक्स इथे एक्स म्हणतो आपण, ह्याला a कन्सिडर करतो, ते येणार आहे 3t मायनस 1
आणि 3t प्लस 1. त्यानंतर एक पॉईंट राहतो की एक्स बरोबरचा कोइफिशियंट, एक्स म्हणजे इथे टी आहे, टी बरोबरचा कोइफिशियंट काय असणार आहे 3, तो डिवाइड मध्ये लिहायचा. आणि प्लस सी, जर कोणी नसेल तर काही लिहायची गरज नसते, पण जर कोण असेल तर तो डिवाइड मध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर हे एकत्र करून इथे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर लिहूया आपण. हे फक्त जे कॅन्सल झाले ती टर्म लिहायची नाही, बाकी तुमचं असणार आहे फायनल आन्सर. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर. त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. फॉर्म्युले तिथे समजून घ्या आणि तिथे टाकत चला टाइम टू टाइम. हे पूर्ण क्वेश्चन आहे. पहिले एवढं काय वाटलं असतं स्क्रीनशॉट एवढ्या पार्टचं, आणि नंतर या पार्टचं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. आता इथे साइन कॉस दोन्ही आहे. तर एक आता साइन कॉस दोन्ही आहे म्हणले तर काय प्रॉब्लेम असतो, सगळं तर बेसिक आपल्याला माहितच आहे. इथे बाजूला इथे डायरेक्ट काय लिहिणार आपण, tan x/2 इज इक्वल टू टी कन्सिडर करायचं. आधीच क्लिअर केले. नंतर dx त्याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं किती येतो, 2/1 प्लस टी 2/1 प्लस टी स्क्वेअर आणि dt. त्यानंतर साइन एक्सच्या ऐवजी काय यूज करणार आहे आपण, 2/1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर, 2t असतं सॉरी. आणि कॉसच्या प्लेसवरती सुद्धा काय पुट करणार आहे आपण, 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ही पूर्ण व्हॅल्यू आपण डायरेक्ट पुट करणार. आता इथे इंटिग्रेशन ऑफ 1 त्यानंतर काय 2 प्लस, आता कॉसच्या इथे लिहिणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर मायनस, आता साईनच्या प्लेसवरती काय येणार इथे आपलं 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आणि इथे dx आहे, dxच्या ऐवजी 2 डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि dt. हे बघा, ह्या व्हॅल्यू इथे पुट करत जायचं बघा, dx नंतर साइन एक्स आणि कॉस एक्स, ह्या व्हॅल्यू पुट केल्या. बेस वगैरे सेम करून घ्यायचा, बेस सेम करून घ्यावं लागेल, त्याशिवाय ते पुट नाही करू शकत आहे. तर इथे लिहूया 1 डिवाइड बाय 1, ही व्हॅल्यू पूर्ण वर लिहूया. आणि खाली आता यांचा बेस पहिले इथं 2 बेस सेम, तर इथे फक्त करावं लागेल. इथे किती येणार आहे 2 प्लस 2t स्क्वेअर, करेक्ट. कारण की बघा इथे दोघांच्या डिवाइड मध्ये सेम आहे, फक्त इथे आणायचं आहे आपल्याला. तर ती व्हॅल्यू इथं मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड पण करतो आपण. प्लस 1 मायनस टी स्क्वेअर मायनस 2t आणि डिवाइड बाय येणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर, इथे असणार आहे dt. सिंपल झालं एकदम, बरोबर. आता कॅन्सल आउट होईल डायरेक्ट व्हॅल्यू, डिवाइड मधली व्हॅल्यू कॅन्सल. मग राहिलं इथे इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइड बाय ही पूर्ण व्हॅल्यू आणि इथे dt. आता हे आल्याच्या नंतर आपण थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. हे खालीच लिहितो, इथे लिहिणार पॉईंट. ओके, आता इथे काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइड बाय, आता जे जे सेम ते एकत्र करणार, बाकी लिहिणार. आता 2t मधून हे मायनस केलं तर राहिलं फक्त टी स्क्वेअर, नंतर मायनस 2t आणि 1 प्लस 2 प्लस 1 किती येणार आहे इथे 3 dt. आता फॉर्म्युल्यानुसार जावं लागेल. आता काहीतरी स्प्लिटिंग वगैरे करून आपण फॉर्म्युल्यात आणायचं आपल्याला. कसं करू शकतो आपण, सपोज एक काम करू, 3 ला आपण स्प्लिट अप करू, म्हणजे टी स्क्वेअर मायनस 2t आणि 3 लिहायच्या ऐवजी आपण लिहू प्लस 1 प्लस 2. तेच बघा, फक्त आपण काय केलं तोडून घेतलं. त्याचं कारण सुद्धा बघा, जो पहिल्या तिघांना मी ब्रॅकेट टाकलं इथे, तर फॉर्म्युल्यात बसतोय कुठल्या, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात बसतो, म्हणून आन्सर येऊन जाईल. तर त्याच्यामुळे केलं ते इथेच लिहितो शेजारी. तर आता काय येणार याचं इंटिग्रेशन मध्ये 2 तर बाहेर लिहितो आपण, मग इंटिग्रेशन ऑफ 1 ह्या पूर्ण ब्रॅकेटचं काय, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर a असणार आहे t मायनस b असणार आहे 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता 2 कुणाचा स्क्वेअर असतो √2चा, इथे येणार आहे. हो तसंही करू शकतो, तिथंच येणार आहे 3. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडच आहे ती, तरी चालेल, करू शकतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनीही येईल, करून बघा तुम्ही.
पण एक सिम्पल जर होत असेल तर असं करायचं, नसेल तर तुम्ही कम्प्लिटिंग स्क्वेअरनी जा, नो प्रॉब्लेम. तर हे येणार व्हॅल्यू आपली. त्याच्यानंतर काय येणार आय. आता हा फॉर्म्युला काय आहे, याला एक्स कन्सिडर करणार आहे आपण, ह्याला ए मध्ये आहे मायनस, इथे दोघांच्या वरती काय स्क्वेअर. तर फॉर्म्युला यूज करणार, काय लिहिणार आहे त्याचा 1/1 ए वगैरे फॉर्म्युला आहे बघा तुम्ही तो. आता जागा कमी आहे माझ्याकडे. तो 1/a, ए ची व्हॅल्यू किती आहे इथे √2, नंतर tan इनवर्स आणि एक्स बाय ए म्हणजे t-1 डिवाइड बाय √2 आहे प्लस सी. हे मी खाली घेतो, वाटलंच तर इथे फॉर्म्युला लिहितो. तर काय असतं इंटिग्रेशन ऑफ 1/, आता एक मिनिट इथे प्लस होतं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला काय असतो 1/a tan इनवर्स आणि tan इनवर्स नंतर एक्स बाय ए प्लस सी, हा फॉर्म्युला. मग ही व्हॅल्यू आली. आता काही कॅन्सल आउट वगैरे होत असेल तर करायचं. आता √2 आहे, हे 2/√2, 2/√2 ला जर परत आपण √2/√2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 2 डिवाइड बाय 2√2, हे याला कॅन्सल होतं, राहतं फक्त √2. म्हणजे जर आपण फायनल आन्सर असंही लिहू शकतो √2 आणि tan इनवर्सची पूर्ण टर्म. हे आन्सर सुद्धा आपलं फायनल आन्सर बनणार आहे. ओके. आता फक्त इथे टी ची व्हॅल्यू टाकायची गरजेच आहे. कदाचित याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये टी ची व्हॅल्यू टाकली नव्हती आम्ही. टी ची व्हॅल्यू टाकायची असती शेवटी फायनल आन्सर मध्ये. टी म्हणजे मेन आपण कुणाला टी कन्सिडर केलं, हे बघा इथे टी कन्सिडर केलं ना ह्या व्हॅल्यूला, ती तिथे टाकायचं फक्त. ते तुम्ही टाका आता इथे टी आलेलं आहे, टी ची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा, टी येईन तुम्हाला. ओके. तर तुम्ही घ्यायचं स्क्रीनशॉट घ्या. मग हा अशा पद्धतीने क्वेश्चन करायचा. प्रॅक्टिस करा. मी आता हे रोज सांगतो तुम्हाला, कारण की मॅथ्स असं बिना प्रॅक्टिसचं होणार नाही. एक तरी क्वेश्चन म्हणजे एक याच्या रिलेटेड प्रत्येकाचा एक एक क्वेश्चन तरी सॉल्व्ह करून बघा. परत परत करायची गरज नाही पडत. एक दोन जर करायचे तुम्हाला, मी नाही म्हणत तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज आहे, मी सॉल्व्ह करून तर देतो. करत असेल तर उत्तमच आहे तुम्ही पूर्ण एक्सरसाइज. बट जर नसतील तर दोन चार क्वेश्चन तरी करा, नाहीतर नाही येणार आहे तुम्हाला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता इथं पण तेच मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या व्हॅल्यू परत इथे यूज करायच्या. सगळे म्हणजे पहिलं काय येणार आहे tan x/2, त्याला टी कन्सिडर करणार आपण, नंतर dx लिहितो आपण, त्याची व्हॅल्यू असती 2dt डिवाइड बाय काय असतं 1 + t². त्यानंतर साइन x ची व्हॅल्यू आणि cos x ची व्हॅल्यू. साइन ची व्हॅल्यू असती 2t डिवाइड बाय 1 + t² आणि याची व्हॅल्यू असती 1 - t² डिवाइड बाय 1 + t². ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण पुट करायची. ओके. आता इथे कसं येणार बघा, इंटिग्रेशन ऑफ, आता dx ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करणार जिथे आहे आपल्याकडे बघा dx, साइन सुद्धा आहे कॉस सुद्धा आहे, पुट करणार. आता इथे काय येणार आहे 1/3 + 2 आणि ब्रॅकेट मध्ये येणार आहे 2t डिवाइड बाय 1 + t². त्यानंतर मायनस आणि कॉसच्या इथे येणारे व्हॅल्यू 1 - t² डिवाइड बाय 1 + t². आणि dxच्या प्लेसवरती सुद्धा येणारे व्हॅल्यू ती कुठली येणार आहे 2dt डिवाइड बाय 1 + t². हे ब्रॅकेटची गरज आहे. आता काय करणार आहे, व्हॅल्यू वर घेऊया, बाकीचे जेवढं जमेल तेवढं. तर इथे येणार आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, ही व्हॅल्यू वर आली तर 2 डिवाइड बाय 1 + t² बनेल, बरोबर. आणि डिवाइड मध्ये बेस सेम करायचं तर 3 ला मल्टिप्लाय करायचं, तर 3 मल्टिप्लाय बाय 1 करेक्ट, आणि 3 मल्टिप्लाय बाय t² प्लस t² प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2t म्हणजे 4t येईल, 4t बरोबर, 4t. त्यानंतर इकडे -1 आणि प्लस t² डिवाइड बाय 1 + t² येणार, आणि इकडे dt, बरोबर आहे ना आपल्या सगळ्या व्हॅल्यू प्लस. हो, मग आपण बेस मधले काय व्हॅल्यू कॅन्सल आउट करूया. आता इथपर्यंत झाल्यावरती हे पुढचं तर सिंपल आहे आता करणं. काय की फक्त कॅन्सल आउट झाल्याच्या नंतर ज्या व्हॅल्यू राहिल्या त्या लिहिणार आहे. 2 तर बाहेर घेतो आपण, नंतर इंटिग्रेशन ऑफ 1/, इथे ऍडिशन करा डायरेक्ट, मग काय ना 3t² + t².
म्हणजे येणार आहे 4t². त्याच्यानंतर 4t तर आहेच, बाकी कुठलं नाही त्याच्यावर. आणि 3 - 1 केलं तर येणार आहे 2. ओके, हे इथपर्यंत आलं. आता तुम्हाला मी सांगितलं टी बरोबर आपल्याला कोणीच नकोय, इथं आलेला आहे 4. हा 4 नकोय आपल्याला, 4 कॉमन घ्यावं लागेल. म्हणजे 2 तर लिहिणार आणि 1/4 जर कॉमन घेतलं तर किती येणार आहे इथे t² प्लस टी. आता इथे तर डिवाइड बाय पण 4 करतो आपण आणि मल्टिप्लाय पण 4 करतो. मग किती राहणार आहे इथे किती आता 1/4 म्हणजे आता समजा 4 कॉमन काढला 2/4 म्हणजे किती 1/2. करेक्ट ना, कॅन्सल आउट होणार. 2 1 2 2 2 4. हे 4 बाहेर आलेलं आहे दुसरा बघा, हे 3 4 बाहेर येतं आणि 1/2 येणार. मग आता व्हॅल्यू आपण याच्या पुढे आता हेच ते मग अशी जसं मी बोललो तुम्हाला हे मेथड यूज करायची कुठल्या पण त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणतो. कम्प्लीट इथे 2 होतं, 1 मिनिट. आता इथे 2 हा 4 पण बाहेर घेणार आपण इंटिग्रेशन मध्ये 1/. आता इथे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुम्हाला सांगितलं की टी बरोबर कोण आहे 1 आहे, तर 1 ला हाफनी मल्टिप्लाय करायचं, हाफच आलं त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे 1/4. तो एकदा प्लस एकदा मायनस म्हणजे t² प्लस टी. एकदा प्लस करणार हाफ आहे आणि एकदा मायनस करणार dt. ही व्हॅल्यू आहे. आता इथे काय येणार आय 1/2 लिहू शकतो आपण, 2/4 येतं. त्यानंतर याचं 1 हे फॉर्म्युला तुम्हाला आता खूप वेळा सांगितलं मी, हा काय असतो a² प्लस 2ab प्लस b²चा. तो इथे येणार आहे तो t प्लस 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हाफ मधून 1/4 गेलं बेस सेम करणार ना, तर किती येणार 2 - 1 डिवाइड बाय 4. ते येणार आहे 1/4 प्लस 1/4 dt. आता 1/4 कुणाचा स्क्वेअर असतो तो इथे फक्त पुट करूया. 1/4 च्या ऐवजी आपण इथे लिहिणार आहे आता 2 आणि त्यांचा स्क्वेअर. इथेच दाखवतो शेजारी याच्या पुढे कसं करणार. आता ही व्हॅल्यू आली, फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, ह्याला एक्स कन्सिडर करणार आहे, याला ए कन्सिडर करणार आहे. तर फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट टाकायचा. तर तो आता मग अशी जो लिहिला होता टॅनचा तोच फॉर्म्युला इथे यूज होणार आहे. प्लस आहे ना मध्ये म्हणजे सेम, म्हणजे येणार आहे पहिला हाफ तर पहिला लिहिणार हा, त्याच्यानंतर 1/a असतं, तर 1/a म्हणजे हाफ आहे. त्याच्यानंतर tan इनवर्स आणि x/a, तर x ची व्हॅल्यू काय t प्लस हाफ डिवाइड बाय a ची व्हॅल्यू काय हाफ प्लस आहे c. तर आय इज इक्वल टू हा 2 वर जाणार म्हणजे 2 डिवाइड बाय 2 tan इनवर्स, याचा बेस सेम करणार म्हणजे 2t प्लस 1 डिवाइड बाय 2 आणि इथं 1/2 तर आहेच प्लस सी. तर 2 ला 2 काय होणार आता कॅन्सल, ते येणार आहे आय. 2 ला 2 पण कॅन्सल होणार, राहणार tan इनवर्स आणि आत 2t प्लस 1 प्लस सी. आता टी ची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची. टी ची व्हॅल्यू इकडे tan x बरोबर, हे बघा इथे ही टी ची व्हॅल्यू आहे, ती आपल्याला पुट करायची आहे इथे. तर येणार आय इज इक्वल टू tan इनवर्स 2 tan x/2 प्लस 1 प्लस येणार आहे सी. हे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके, थोडं मोठे क्वेश्चन्स आहेत हे, पण तुम्हाला हे सॉल्व्ह करावे लागणार थोडे मोठे. म्हणजे बघा जर क्वेश्चन कळले असेल ना मोठे वगैरे काही नाही, त्यातल्या त्यात तरी मी काही काही बरेच वाढीव करून सांगतो. 1-2 क्वेश्चन स्टेप तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला येत असेल तर. हे मी का सांगतो की एखाद्याला येत नसेल तर तरी कळलं पाहिजे म्हणून मी हे सांगतो एवढं डीप मध्ये. 1-2 स्टेप तुम्ही कमी करून डायरेक्ट जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल. आता इथं ह्या स्टेपची खरं तर गरज नव्हती, कुठल्या ह्या स्टेपची तुम्ही डायरेक्ट करू शकले असते, पण मी तरी ते दाखवलेलं. एखादी स्टेप तुम्ही कमी केली तरी चालणार आहे, असं काही नाही की जेवढे मी केलेले तेवढेच करा. नेक्स्ट घेऊया क्वेश्चन नंबर 5. इथे इथेच आता cos 2x आला. आता बघा इथे थोडं बदलणार, काल मी तुम्हाला सांगितलं होतं sin x आणि cos x असल्यावरती काय यूज करणार आहे tan x/2 ला आपण t कन्सिडर करतो. इथे सुद्धा tan x/2 ला t कन्सिडर करतो. बट sin 2x किंवा cos 2x असेल तर आपण tan x ला t कन्सिडर करायचं दोघांसाठी. मग इथे तेच करणार आहे, तर cos आहे म्हणल्यावरती cos 2x आहे म्हणल्यावरती tan x इज इक्वल टू t म्हणणार.
आता याचं डेरिवेशन वगैरे सगळं सेम, म्हणजे dx ची व्हॅल्यू काय घ्यायची आता इथे 1/1 + t², त्याच्यात काय बदल नाही. आणि cos 2x च्या ऐवजी काय घेणार आहे 1 - t² डिवाइड बाय 1 + t², त्याचा सुद्धा काही फरक पडणार नाही, सेम घेणार आहे बाकी. तर हे गिवन गोष्टी आहेत, हे आपल्याला आता यूज करायला लागतील. हे वर घेतो, करायला तू कुठून आला, स्क्वेअर आहे बहुतेक इथे. ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. आता पुट करणार म्हणजे i = इंटिग्रेशन ऑफ 1/3 - 2, इथे येणार आहे 1 - t² 1 + t², आणि dx च्या ऐवजी येणार आहे 1/1 + t² dt. i = इंटिग्रेशन ऑफ हे वर लिहिणार 1/1 + t² डिवाइड बाय, इथे सुद्धा बेस सेम करून घ्यायचा. बेस सेम करून घेणार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर 3 ला मल्टिप्लाय करायचं ती व्हॅल्यू, तर इथे येणार आहे 3 + 3t² आणि 2 आत मल्टिप्लाय, -2 - +2t² डिवाइड बाय 1 + t² dt. तर ही तर डिवाइड मधली टर्म कॅन्सल आउट. ओके, आता जे राहिलेलं आहे ते फक्त आपण एकत्र करून घेऊया. इथे येणार आहे i = इंटिग्रेशन ऑफ 1/3 + 3t² -2 + 2t² आणि dt. आता परत तेच एकत्र वगैरे करायचं. 1/, आता 3t + 2t म्हणजे किती झाले 5t² आणि 3 - 1 म्हणजे 1च 1, आणि ते आता स्क्वेअर वगैरे लिहायच्या फॉर्म मध्ये म्हणजे 1/, इथे येणार आहे 5 म्हणले तिथे रूट टाकूया आणि t होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि 1चा तर स्क्वेअर 1च असतो, मग त्याने काय फरक पडणार नाही. आता सिंपल परत x + a टॅनचाच फॉर्म्युला, बरोबर. वाट दरवेळेस लिहून द्यायची गरज नाही, पण थोडासा विचार करत चला, फॉर्म्युले पाठ करा, त्याशिवाय होणार नाही. 1/a असतो, नंतर tan 1 x/a + c हा फॉर्म्युला आहे.